प्रक्रिया आहे, काय सांगाल? काय वाटत्या जिल्ह्यात काय होईल? कारण 25 ते 30 वर्ष दादांची सत्ता होती जिल्हा परिषदेत. शेवटी निवडणुका येतात आणि जातात. भविष्यातही अनेक वेळा निवडणुका येणार आहेत, पण दादा गेल्याचं दुःख हे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तुम्ही पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या राज्यात त्यांचा जो दौरा होता, जवळपास 35 ते 40 काहीतरी त्यांच्या सभाही होत्या, त्या सगळ्या त्यांनी रद्द केल्या. राजकारण करायला अख्खं आयुष्य पडलं आहे. पुणे जिल्ह्याची सुद्धा प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती, पण मी पुणे जिल्ह्यात कुठल्याही जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समितीच्या गणात कुठेही प्रचाराला गेलो नाही. निवडणुका होत राहतील, पण अशा वेळेला कुठंतरी जाऊन प्रचार करणं, आणि शेवटी प्रचार निवडणूक म्हणजे युद्ध असतं. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे आपण चांगलं काय करतो, समोरचा चांगलं कसा करू शकत नाही, याच्यावरती साधारणपणे प्रत्येकजण बोलतात. पण मला तेही करायचं नव्हतं. मतदार शेवटी सुज्ञ आहेत, त्यांना जे काय करायचं ते योग्य करतील. मला असं वाटतं की हे खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, पण पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याही सर्व कार्यकर्त्यांनी, स्थानिक जिल्ह्यातल्या नेत्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, लोकांपर्यंत पोचलेत, आणि जो काय व्हायचा निर्णय तो शेवटी जनतेवरती सोपवून देऊ. आज मतदान होईल, निकाल लागल्यावरती कळेल. रात्री बुट्टे पाटलांना मारहाण झाल्याचं कळतंय. नाही, मला माहीत नाही, कारण मी पहाटे आलो, मी दिल्लीवरनं आलोच, अधिवेशन चालू आहे. आज आमच्या बॅमनिकॉमचा दीक्षांत समारंभ होता, त्यामुळे मी डायरेक्ट पहाटे आल्यानंतर इथंच आलो. त्यामुळे मला माहिती नाही, मी माहिती घेतो. झालं असेल शेवटी, असं काही व्हायला नको, झालं असेल तर ते चुकीचं आहे.